नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे प्राईम मध्ये आपलं स्वागत करते। सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। शीतल तेजवानीला न्यायालयात केलं हजर। पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज वितरण सुरू। महाराष्ट्रात धर्मांतराविरोधी कायदा लागू करा, नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी। आणि छायाचित्रकारांनी नाविन्याचा शोध घ्यावा, प्रशांत नाकवे यांचं प्रतिपादन। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। मुंडवा जमीन प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला आज न्यायालयात नेण्यापूर्वी पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आलं होतं। तब्बल 2 तास चाललेल्या चौकशीनंतर तिला आयुक्तांच्या ऑफिसमधून थेट पुणे जिल्हा न्यायालयात घेऊन जाण्यात आलंय। तर या काळात तेजवानीकडून माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाहीये। यानंतरची बातमी। पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्मजागरण गतिविधीच्या अखिल भारतीय कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी समन्वयक शरदराव ढोले यांनी प्रतिपादन केलंय की संघाच्या कार्यकर्त्यांनी निस्वार्थपणे काम केल्यामुळे समाजात मोठा विश्वास निर्माण झालाय। यामुळे संघाला समाजाकडून भरभरून मदत मिळतेय। हा कार्यालय बांधकाम प्रकल्प अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठानतर्फे हाती घेण्यात आलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज वितरणास सुरुवात केली आहे। 4 डिसेंबर ते पुढील 7 दिवस अर्ज शिवसेना शहर कार्यालय डेक्कन जिमखाना येथे दुपारी 3 ते 6 या वेळेत उपलब्ध राहणार आहेत। त्यासोबतच शिवसेना ठाकरे पक्ष आगामी निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याची माहिती शहर प्रमुख संजय मोरे यांनी यावेळी दिली आहे। पाहूयात। शिवसेनेचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा मुहूर्त म्हणजे दत्त जयंतीचा आम्ही साधलाय। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम संपला पाहिजे। त्या दृष्टीने डिसेंबर महिना सुरू झाला आहे। 15 ते 20 तारखेच्या दरम्यान आचारसंहिता लागू शकते। जरी आता नगरपालिकेच्या काही निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या, झालेल्या निवडणुकाचा निकाल तोही त्या निवडणुकाच्या नंतर होणार असला तरी निवडणुकीचा निकाल पाहिला तर निवडणूक आयोग दुसऱ्या दिवशी सुद्धा निवडणुका पुणे शहरातल्या आणि इतर महानगरपालिकेच्या जाहीर करू शकते। पूर्वतयारी ही आवश्यकच असते। सर्वजण छुप्या मार्गाने तयारी करतात, आम्ही खुल्या मार्गाने तयारी करतो। तुमच्या समोर येऊन आम्ही तयारीला लागलो आहोत हे सांगण्याचं डेअरिंग फक्त शिवसेनाच करू शकते। आम्ही लढवय्ये आहोत, सैनिक लपून छपून काम करत नाही, समोरून घेऊन काम करतो। राज्यात वाढत्या बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने तातडीने महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलीजन कायदा पारित करून लागू करावा अशी मागणी यावेळी नागरिक सोशल फाउंडेशन या सामाजिक संस्थेने केली आहे। या संदर्भातील मागणीपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट सर्वेश महेंद्रे यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी अमय सप्रे आणि प्रीतम थोरवे देखील उपस्थित होते। अनेक पद्धतीने धर्मांतरण होतं। कोणाला तरी मुलाला शाळेला ॲडमिशन घ्यायची, पैसे नाही आहेत, कोणीतरी येतं पैसे देतं आणि ॲडमिशन घेऊन देतं। कोणीतरी आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये आईचं ऑपरेशन करायचं आहे, थांब मी तुझं ऑपरेशनचा खर्च करतो, धर्म परिवर्तन कर। आणि अशा आपण अनेक न्यूज वर्षानुवर्षे ऐकत असतो। बट काय झालं, गेल्या काही वर्षांमध्ये आपण ह्याच्यामध्ये एक पॅटर्न ऑब्झर्व केला की ज्याच्यामध्ये फॉरेन फंडिंग होतं आणि काही भारतामधल्या सामाजिक संस्था NGOज याच्यामध्ये अग्रेसर असतात आणि ज्या मास कन्व्हर्जन करायचा प्रयत्न करतात। मास म्हणजे कसं असतं समजून घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा धर्म चेंज करायचा अधिकार आहे। लीगल पद्धतीने स्वेच्छेने जर हे होत असेल तर आमच्या संस्थेला प्रॉब्लेम नाही। पण जर कोणीतरी पैशाचं आमिष दाखवून अशा पद्धतीने जर कार्य करत असेल आणि स्पेशली जसं की मी आमिषचा मुद्दा सांगितला, अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हल्ली आपण बरेच न्यूज मीडियाला आपण बघत असतो की खोटं नाव सांगून मुलींना प्रेमाच्या प्रकरणामध्ये फसवलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी लग्न केलं जातं आणि काही वर्षांनी त्या मुलीला समजतं की अरे हा तर कोणीतरी वेगळा। या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात। लगेच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे
मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुबार नावं आणि चुकीच्या पत्त्यावरून काँग्रेसने निवडणूक आयोगाला आता सवाल केलाय. पुणे शहराच्या मतदार यादीतील गंभीर त्रुटींवर काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला असून प्रभाग क्रमांक 38, 21 आणि 20 मध्ये हजारोंच्या संख्येने दुबार नावं, अपूर्ण आणि चुकीचे पत्ते नोंदवल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. काँग्रेसचा आमिर शेख, अक्षय जैन आणि भूषण रणभरे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत तपशील मांडलाय. दुबार आणि अवैध नावं तातडीने वगळावीत, चुकीच्या नोंदी दुरुस्त कराव्यात आणि आयोगाने खुलासा करावा अशी मागणी यावेळी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. आपल्या समोरच इथं एक दुबार मतदार आहेत, भूषण रणभरे यांनी 4 वेळा निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि 4 वेळा महानगरपालिकेला पत्र लिहिलं की आपण माझं जे दुबार नाव आलेलं आहे ते दुसरं जे नाव आहे ते डिलीट करा. पण कुठल्याही प्रकारचं रिस्पॉन्स निवडणूक आयोगाच्या माध्यमातून किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या लोकांनी दिलेलं नाहीये. आणि त्यांना जेव्हा आम्ही जाब विचारला तेव्हा त्या लोकांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, आम्ही जे 15,000 दुबार मतदान आहेत त्या लोकांना आम्ही मतदानच करू देणार नाही. जेव्हा यांनी त्यांना विचारलं की आपण कशा पद्धतीने हे सांगताय, तर त्यांनी सांगितलं की आम्ही त्या प्रत्येक वोटरच्या पुढे एक स्टार लावू. आता मला निवडणूक आयोगाला हा प्रश्न विचारायचा आहे की आता हे जे दुबार मतदार आहेत हे आपल्या समोर बसलेले आहेत आणि जे दुसरं दुबार मतदान यांच्याच नावाचं दुसऱ्या फोटोचं आणि दुसऱ्या ऍड्रेसचं बनवलेलं आहे. जेव्हा हे मतदानाला जातील तर निवडणूक आयोग कसं ठरवेल की हे खरे आहेत, हे खरे मतदार आहेत की ते खरे मतदार आहेत. आणि जर त्या व्यक्तीच्या ऐवजी या व्यक्तीला जर आपण मतदान करताना थांबवलं तर ही लोकशाहीची खूप मोठी हत्या होईल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक युवकाला आणि प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे, त्याची हत्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होईल याची खात्री आम्हाला 100%. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे कला दालनात छायाचित्र आणि व्हिडिओ प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी 30 वर्षापूर्वी वृत्तपत्रांच्या छायाचित्रांमध्ये आणि आत्ताच्या कामामध्ये आमूलाग्र बदल झालाय. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून दररोज नवीन साधनं येत आहेत. डिजिटल नंतर आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढलाय. त्यामुळे लाईट रूमची जागा आता प्रॉम्प्ट रूमने घेतली आहे. या काळात छायाचित्रकारांनी नेहमी नाविन्याचा शोध राहिला पाहिजे असं प्रतिपादन यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार प्रशांत नाकवे यांनी केलंय. उपशास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदानासाठी पुण्यातील सूरमहती फाउंडेशनच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या 3ऱ्या सूरमहती महोत्सवात डॉक्टर संजीव शेंडे यांचा विशेष असा सन्मान करत त्यांना गौरवण्यात आलाय. याचबरोबर मोठ्या प्रमाणात गोसेवा करण्यासाठी सुरभी सेवा परिवाराच्या अशोक पारिख यांचाही यावेळी सन्मान करण्यात आलाय. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित अजय पोहनकर यांच्या हस्ते डॉक्टर शेंडे आणि पारिख यांना गौरवण्यात आलंय. आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सैनिकांचं गाव असलेल्या पिंगोरी येथे 6व्या उलूक उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवास अंदाजे 25,000 विद्यार्थी भेट देणार आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून उलूक म्हणजेच घुबड याबद्दलची माहिती दिली जाते. त्याचबरोबर घुबडाबद्दलचे गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय. इला फाउंडेशनच्या माध्यमातून या महोत्सवाचं आयोजन केलं जातं. उत्सवाचं हे 6वं वर्ष आहे. इथे उलूक उत्सव करतो म्हणजे त्याला आपण इंडियन आऊल फेस्टिवल म्हणतो. ते आता 6वं वर्ष आहे
आणि ते करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की घुबडांबद्दल अनेक अंधश्रद्धा आपल्या समाजामध्ये दिसतात. ट्रॅफिक इंडिया नावाच्या संस्थेचा एक रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये असं आलं होतं की एका वर्षामध्ये फक्त दिवाळीच्या दरम्यान 75,000 घुबडांची हत्या केली जात होती किंवा त्यांना पकडलं जात होतं किंवा तस्करी केली जात होती. आणि हे सगळं सुपरस्टिशियस बिलीव्स, ब्लॅक मॅजिक ह्याच्यासाठी होतं. आता खऱ्या अर्थाने घुबडांचा जो अधिवास आहे हा आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. शहरांमध्ये 1 किंवा 2 जातींचीच घुबडं दिसतात, पण बाकी आपल्या भारतामध्ये 36 प्रजातींची घुबडं दिसतात आणि जगामध्ये 250 प्रजातींची घुबडं आहेत. आता घुबडांबद्दल अंधश्रद्धा आहेत, पण खरं बघितलं तर घुबड हे शेतकऱ्यांचं मित्र आहे, कारण की ते मोठ्या प्रमाणात उंदीर आणि घुशी आणि कीटकांचं नायनाट करतात. आता त्याच्यामध्ये भारतामध्ये जवळजवळ 150 प्रकारचे उंदीर आहेत. त्यातले 16 प्रकारचे जे उंदीर आहेत ते शेतीला नुकसान करणार आहेत. ते सगळेच्या सगळे 16 प्रजाती आपली घुबडं खातात. आता हा जो जाणीव आहे ही जर आपल्या शेतकरी मित्रांना, शेतकऱ्यांच्या मुलांना कळली तर मग घुबडांचं खऱ्या अर्थाने संवर्धन होईल. या बातमीसह पुणे प्राईम मध्ये इथेच थांबूयात. अशा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.